हे बाळमामा मित्रांनो, आज आपण एक 2-3 बेसिक गोष्टी आहेत त्या क्लिअर करून घेऊयात. मला अगदी खात्रीनं असं वाटतं की जे कोण बिगिनर असतील त्यांच्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. कारण की ह्या जरी बेसिक गोष्टी दिसत असल्या तरी त्यांच्या दृष्टीने त्या थोड्याशा त्यांना समजून जायला अवघड जात आहेत. त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्ही बघितला तर तुम्हाला त्या बेसिक जरी असणाऱ्या गोष्टी अगदी सहज समजून जातील. तर त्यापूर्वी मला अकाउंट साईज किंवा अकाउंट किती असावी ह्याच्यावर थोडंसं बोलायचं आहे. कारण की एक दोघा-चौघा जणांशी बोलल्यानंतर मला एक थोडंसं त्यांच्यातला गैरसमज मला वाटला की लोकांच्या ट्रेडिंग करत असताना फॉरेक्समध्ये ट्रेडिंग करत असताना अकाउंट साईज काय असावी किंवा किती असावी ह्या गोष्टीमध्ये थोडासा गैरसमज आहे. तर तो आपण दूर करूयात. हा माझा वैयक्तिक अनुभव किंवा माझं वैयक्तिक मत असणार आहे. प्रत्येकाचं मत वेगळं असू शकते. सगळ्यात आधी आपण त्या अकाउंट साईजचं बघूया. अकाउंट साईज इन दिस मला काय सांगायचं आहे की ट्रेडिंग करत असताना कुठल्या अकाउंटवर काम करावं किंवा किती अकाउंट असावेत. आता हे बघा, प्रत्येकजण ह्यामध्ये आल्यानंतर सगळ्यांनाच पैसे कमवायचे आहेत. पण एक सांगतो, एक अपेक्षा अशी अजिबात ठेवू नका बरं का, की मी $100-200 ह्यामध्ये डिपॉझिट केली आणि ह्या $100-200वरून मी लाखो करोड रुपये कमवणार आहे. किंवा आपण जे वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून बघतोय करोड रुपयाची घरं आणि करोड रुपयाच्या गाड्या, ते मी ह्या $100-200 अकाउंटवर माझं होईल हे डोक्यातनं काढा. पहिली गोष्ट, हे असं कधीच होणार नाही. $100-200 अकाउंट हे आपल्याला शिकण्यासाठी प्रॅक्टिस करण्यासाठी योग्य आहे. किंवा ह्या अकाउंटवरती आपण एक आपल्या बेसिक गरजा, बेसिक म्हणतो मी, जे आपण बाहेर एखादं काम करून दिवसाला 1000-500 कमवतो त्या पद्धतीनं त्यातून एक तुमचं चांगलं स्किल आल्यानंतर होऊ शकतं. पण या 100-200 अकाउंटचं मी खूप मोठं अकाउंट करीन आणि खूप वरती जाईन हे म्हणजे नेक्स्ट इम्पॉसिबल आहे. अगदी लाखातला 100तला एखाद दुसऱ्याच होईल, नाहीतर मला वाटत नाही शक्य. कारण का तुम्ही आता हे जे बिगिनर आहेत त्यांना थोडंसं हे असं का बोलतं असं वाटेल, पण जे अनुभव आहेत जे 2-3 वर्ष मार्केटमध्ये काढल्यात, अगदी स्वतःशी प्रामाणिक राहून स्वतःला विचारा, $100-200 अकाउंट किती वेळा आपण डिपॉझिट केली आणि किती वेळा उडवले. कसं होते ह्याची चाल कशी होते, $100-200 डिपॉझिट केल्यानंतर आपण लयत ते $1000-1500 आपण घेऊन जातोय. पण जर कोण हुशार ट्रेडर असेल तर तो त्या $1000मधलं $500 विड्रॉल मारणार, त्याचा काहीतरी उपयोग करणार. $2000 जर नेलं तर $500-600 विड्रॉल मारणार. पण हा कंपाऊंडिंग करत गेला, 200चं 300, 400, 500, 1000, 1500 आणि त्याने विड्रॉल घेतलेच नाहीत. हे कंपाऊंडिंग करत त्या लॉट साईज जर वाढत गेला, एक दिवस 100% अकाउंट झिरो होणार आहे आणि एक दिवस लागणार. हे $200चं $1000 व्हायला कदाचित 1 महिना किंवा 10-20 दिवस लागतील, पण झिरो व्हायला 1 दिवस लागणार नाही. मग हुशारीने आपण काय केलं पाहिजे, जर तुम्ही $100-200 डिपॉझिट करत असाल, की मोस्ट ऑफ जण तेच करतोय आपण, तर त्यामध्ये जे काय प्रॉफिट आपलं येईल ते वेळच्या वेळेला किंवा आठवड्यातला एक दिवस ठरवा की दर फ्रायडेला माझं किती प्रॉफिट असू दे, माझ्या भांडवलावरती $100 प्रॉफिटवरती मी $30 जरी प्रॉफिट केला असेल तरी मी ते विड्रॉल मारणार दर शुक्रवारी, म्हणजे विकेंडला आपल्या. असा दिवस ठरवा आणि हे विड्रॉल केलं प्रॉफिट कशाला तरी वापरायचं. म्हणजे आपल्या सायकॉलॉजीला सवय लागते की आपण प्रॉफिट कुठल्या ना कुठल्या आपल्या गरजेसाठी वापरतोय. ही सवय लागल्यानंतर मग हळूहळू अकाउंटसाठी वाढेल आणि त्यानंतर मग ह्या गोष्टी ज्या आपल्या मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत त्या गोष्टी यातून सिद्ध होतील. बाकी $100-200च्या अकाउंटवरून मी खूप काही तर मोठं करीन हे डोक्यात खरंच घेऊ नका. हे फक्त प्रॅक्टिससाठी होऊ शकते, ह्याच्या पलीकडे नाही. मग आता आपण असे मनात शंका येऊ शकता, सर आम्ही तर असे बरेच जण बघतोय की त्यांचे रोज किती तर हजारोच्या डॉलरचे प्रॉफिट येतात आणि मात्र ते तर अकाउंट वापरतात एकच. अगदी बरोबर आहे तुमचं, पण आपण ही विचार केला पाहिजे आपल्या जवळचे. मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सारखा सांगतो माहिती आहे का, कारण की हा गैरसमज लोकांच्या डोक्यातून जाणं झाला आहे. मला सांगा, आपल्याकडे $100-200 संपल्यानंतर समजा अकाउंट उडलं आपलं, तर नेक्स्ट आपण अकाउंट डिपॉझिट करायला आपल्याला किमान 1 महिना तर लागणार आहे. आपल्याला परत पैशाची जुळणी करायची आहे, परत ते त्यात डिपॉझिट करायचे आहेत आणि आपली सायकॉलॉजी ह्याच्याशी पूर्ण आत्मीयतेने जोडलेली आहे, कारण आपल्यासाठी खूप मोठी रक्कम आहे. पण जे असे तुम्हाला $1000 प्रॉफिट किंवा त्यांचं अकाउंट साईज कधी वायपआउट होतच नाही, रोज ट्रेडिंग करतात आणि रोज त्यांना पैसा दिसतो ना, ह्याच्या पाठी मग कारण काय माहिती आहे का, त्यांचा असणारा बॅकअप, रेग्युलर लिंक असून दे किंवा कोर्सच्या माध्यमातून असून देत, लाखो रुपये महिन्याला कमवतात. तुम्हीच तुमची मानसिकता बघा ना, तुम्हाला जर महिन्याला जर 4-5 लाख रुपये येणार असतील कुठून तरी, 2-4 लाख, तुम्ही $1000-500 अकाउंट डिपॉझिट करून त्यामध्ये ट्रेड घ्यायला तुम्हाला भीती वाटेल का मला सांगा. जरा तरी स्टॉप लॉसची किंवा जरा तरी ते अकाउंट उडण्याची भीती वाटेल का? नाही वाटणार. बॅक ऑफ माइंडला माहिती आहे ना मला 2-3 लाख महिने येणार आहेत. तसं आपलं नाही. आपलं एकदा 10-20 उडल्यानंतर परत दुसरे 10-20 आपल्याला टाकायला खूप कष्ट लागणार आहेत, खूप वेळ लागणार आहे. त्यामुळे ही जी रक्कम टाकतोय ह्याच्याकडनं आवाज अपेक्षा न करता हे स्किल डेव्हलप करण्यासाठी वापरा आणि थोडं थोडं प्रॉफिट काढून प्रॉफिट बाहेरच काढलं पाहिजे. आणि जरी उद्या मोठं तुम्ही डिपॉझिट केलं आणि त्यातून प्रॉफिट काढ लागला तर जास्त कंपाऊंडिंग करण्यापेक्षा पैसे जे काय प्रॉफिट येईल ते विड्रॉल मारून अशा ठिकाणी आपण इन्व्हेस्ट केले पाहिजे की जिथून आपल्याला एक फिक्स इन्कम याला सुरुवात होईल. ते रेंटल इन्कम असून दे किंवा काय असून दे, अशा पद्धतीने करायचं, म्हणजे ह्यात आपण सर्वाइव्ह करू शकतोय. हा झाला पार्ट 1. पार्ट 2, मी अगदी
म्हणजे पूर्ण तुम्हाला खात्रीने सांगायला लागलोय, फंडेड अकाउंट जे आहेत तुम्हाला माहीत असेलच, नसेल माहीत तर माझा व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती, प्लेलिस्ट तयार केली आहे फंडेड अकाउंट म्हणजे काय, त्याच्यावरती खरंच काम करा. आपल्यासाठी मी म्हणतोय जे बिगिनर आहेत किंवा ज्यांच्याकडे पैशाची अडचण आहे थोडी, त्यांच्यासाठी हे वरदान आहे. आता ह्याचे निगेटिव्ह पॉईंट्स भरपूर आहेत, त्यावर मी डिस्कस करीन, एका व्हिडिओमध्ये सगळं करता येत नाही, पण ह्याच्यावरती फोकस करा. हा सगळ्यात मोठा वरदान आहे आपल्यासाठी. त्यामुळे फंडेड अकाउंटवरती वळा आणि कधीही ट्रेडिंग करत असताना एका अकाउंटवर काम करायचं नसतं. कारण तुम्ही जर एक अकाउंटवर काम करायला लागला तर तुमची सगळी मानसिकता त्या अकाउंटशी, सगळ्या भावनिक, सायकोलॉजी, सगळ्या काय असेल ते त्याच्याशी बंधन जोडलं घेणार. आणि जरा जरी अकाउंटमध्ये एक हालचाल झाली तर आपली सगळी सायकोलॉजी बिघडायला सुरुवात होत्या. त्याच ठिकाणी जर आपले 2-3 अकाउंट असतील तर मग तुम्ही बघा ना, तुम्ही ज्यांना कोणाला फॉलो करताय बघा, 2-3 अकाउंट असणारच, भले तुम्हाला दाखवत नसतील किंवा सांगत नसतील, पण असतंय ते. 2-3 अकाउंट असल्यावर काय होते, सायकोलॉजी स्टेबल राहायला मदत होत्या. आणि आपण हा बिझनेस करतोय ना, आपला हा व्यवसाय आहे, आपल्या ह्याच्यावर मोठी मोठी स्वप्न पूर्ण करायची आपल्याला. मग सांगा, एखादा जर आता काय मोबाईल दुरुस्ती करणारा माणूस आहे, तो म्हणला मी फक्त विवोचेच मोबाईल दुरुस्त करणार आहे, मी दुसरे करणारच नाही, मला हेच फक्त करायचे, दुकान चालेल का, पोट भरल का? त्याच पद्धतीनं आपला हा जर व्यवसाय असेल तर फक्त मी एकच अकाउंट ओपन करणार आणि त्यातच $200 डिपॉझिट करणार आणि त्यानंच मी आकाशापर्यंत जाणार, असं नाही कधी होणार. आपल्याला 2-3 अकाउंट, 2-3 त्याचे पर्याय शोधले पाहिजेत. फंडेड अकाउंट सिस्टीम आपल्याजवळ आहे, आपल्याकडे आता हे लाईव्हचे अकाउंट आपण करतो ते आहे, आणि बरेच कॉम्पिटिशन्स आहेत वेगवेगळ्या की फ्री असतात कॉम्पिटिशन. ह्याच्यामध्ये का आपला हा बिझनेस आहे आणि हा व्हर्सटाईल झाला पाहिजे, हा आपलं साम्राज्य आहे, एम्पायर आहे, ते असंच उभा करायचं आहे. त्यामुळे जर 2-3 अकाउंट आपल्याला तर ओरिजिनल पैशानं 2-3 अकाउंट आपण ॲक्टिव्ह करू शकतो का? नाही करू शकत, पैशाची अडचण आहे. तर मग फंडेड अकाउंटमध्ये खरंच तुम्ही विचार करा त्या गोष्टीचा, त्याबद्दल डिटेल माहिती मी तुम्हाला देऊ शकतोय. तर त्या 2-3 गोष्टी तुम्ही अकाउंट ओपन केल्यानंतर एक कमी पैशामध्ये 2-3 अकाउंट तुमच्या जवळ येतील, चांगल्या रकमेची, मानसिकता स्थिर राहील. आपल्याजवळ समजा एक 10-20 लाखाचा फंड झाला, 10-20 लाख म्हणजे फंडेड अकाउंटमध्ये थोडं सहज शक्य आहे. झाल्यानंतर तुम्ही विचार करा ना, तुम्ही एक 10-20 लाखाचा फंड मॅनेज करताय, ते करत असताना त्याच्यावरती फक्त 1-2% तुम्ही जर रिटर्न काढायचा प्रयत्न केला महिना, तर खूप झालं ती गोष्ट. फक्त त्या गोष्टी थोड्याशा वेळ खाणार आहेत, पहिला थोडे अकाउंट उडतील, पण याचा सवय लागली तर तुम्हाला डिसिप्लिन ह्यामध्ये काम करता येईल. आणि 2-3 अकाउंट पण काय करायचे, त्यातलं एक अकाउंट ठेवायचं सॅलरी अकाउंट. बाबा महिन्याला मला ह्यातून एक 10,000 तर काढायचेच आहेत, ते मी कौटुंबिक गोष्टीसाठी वापरीन. एक अकाउंट ठेवलं ड्रीम अकाउंट म्हणून, की बाबा ह्यातून माझ्या काही ड्रीम आहेत छोट्या मोठ्या, मला मोबाईल घ्यायचा आहे, मला गाडी घ्यायची आहे, हे ड्रीम अकाउंट असेल, त्यावरती जमलेले पैसे मी फक्त त्यातून ते करेन. आणि शेवटचे अकाउंट असेल की रिस्क अकाउंट म्हणून ठेवा, की मला बाबा रिस्क घ्यायची आहे आणि मला मोठा पैसा काढायचा आहे, त्या अकाउंटमध्ये रिस्क घ्यायची आणि मोठं प्रॉफिट काढायचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारे करू शकताय. तर ते प्रयत्न करा, इतकंच मला सांगायचं होतं. ठीक आहे, आता नेक्स्ट मुद्दा आपण बघूया, जे आपल्याला जर थोडं शिकायचं ते म्हणजे आपण नेहमी कॅन्डल लागतो बघा, शूटिंग स्टार, मॉर्निंग स्टार, इव्हिनिंग स्टार. नेमके ह्यांचं काम काय, त्या कशा ओळखाव्या 2 मिनिटात तुम्हाला सांगतो मी, त्यामुळे ही शंका परत आपल्या मनात कधी राहणार नाही. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण बघूया ही शूटिंग स्टार. ठीक आहे, शूटिंग स्टार कॅन्डलचा अर्थ काय आहे? शूटिंग स्टार कॅन्डल ज्यावेळी रेजिस्टन्स जवळ होते त्यावेळी मार्केट तिथून खाली पडणार असते. त्यामुळे शूटिंग स्टार ही कॅन्डल शक्यतो रेजिस्टन्स जवळ बघायची. इथं बघता तुम्ही मार्केटला असा अप ट्रेंड आहे, इथं एक रेजिस्टन्स आहे समजा, इथं आली शूटिंग स्टार झाली आणि मार्केटनं त्यानंतर एक बेरिश कॅन्डल झाल्यानंतर मार्केट एक कन्फर्मेशन मिळतं, मार्केट डाऊन ट्रेंडला जाते. आता शूटिंग स्टार कशा असत्या तुम्हाला दिसलं का? अप ट्रेंड जाणार आणि रेजिस्टन्स जवळ असा डोजी टाईप कॅन्डल होणार, ह्याला शूटिंग स्टार म्हणायचं. पण त्यानंतर एक रेड कॅन्डल झाली पाहिजे म्हणजे कन्फर्मेशन मिळते, मार्केट खाली येते. शूटिंग स्टारचा मराठीत अर्थ काय? तुटलेलं चांदणं तुटते. आपण रात्री आकाशात बघतो नाही की चांदणं तुटतंय, मग प्रेमीयुगल मग आपापले विष मागतात, असं पिक्चरमध्ये वगैरे बघतोय. पण आपल्यासाठी शूटिंग स्टार पैसा कमवण्याचं साधन आहे. त्यामुळे शूटिंग स्टार म्हणजे खाली काय तर पडते, आकाशातनं तारा तुटलाय म्हणजे खाली पडलाय, शूटिंग स्टार झालाय. आकाशातनं चांदणं खाली पडलंय, तारा खाली पडलाय म्हणजे मार्केट खाली जाणार आहे. ह्याचा अर्थ इतकाच आहे. शूटिंग स्टार म्हणजे आकाशातून तारा खाली पडला की मार्केट खाली जाणार. इतका सिंपल आहे. फक्त कन्फर्मेशन कॅन्डल घ्यायची आणि त्यातून आपण ते ही करू शकतोय, तो ट्रेंड आपण पकडू शकतोय. फक्त रेजिस्टन्स जवळ तो झाला पाहिजे. हा झाला शूटिंग स्टार, क्लिअर झाला. आकाशातून तारा तुटला, मार्केट खाली पडलं. आता मॉर्निंग स्टार आणि इव्हिनिंग स्टार, हे स्टार ऐकून जरा कन्फ्युजन व्हायला नको म्हणून सांगतोय. तो शूटिंग स्टार फक्त एकच कॅन्डल असते जे तुम्ही आता बघितली. पण मॉर्निंग स्टारचा अर्थ काय? आता मॉर्निंग म्हणजे काय? सकाळ उजाडलो ज्याला काय होते, सूर्यवर उगवतोय, त्यामुळे मार्केट काय होणार, वर जाणार. मॉर्निंग, सकाळ, उजेड, आशा, अपेक्षा, म्हणजे सकाळ काय तर नवी उमेद घेऊन येते ना, त्याप्रमाणे हा मॉर्निंग स्टार आहे. मॉर्निंग स्टार फक्त 3 कॅन्डलचा संच असतो. त्यातील काय होते, मार्केट डाऊन ट्रेंडला असतं. मार्केट डाऊन ट्रेंडला असल्यानंतर सपोर्टवरती ह्या 3 कॅन्डल झाल्यात का बघायचं. त्यातली पहिली कॅन्डल जी असेल ती बेरिश असेल, त्यानंतर जी मधली कॅन्डल असते तिचा
ती डोजी असणार, तिचा कलर कदाचित रेड किंवा ग्रीन असू शकतो, पण ती डोजी टाईप असणार, डोजीच असणार. आणि त्यानंतर जी कॅन्डल आहे ती ग्रीन असणार. अशा 3 कॅन्डलचा संच झाल्यानंतर मॉर्निंग स्टार होते. मॉर्निंग झाली, सकाळ झाली की मार्केटतून वर जाते. ठीक आहे, फक्त ह्या 3 कॅन्डलचं फॉर्मेशन अशा प्रकारे झाल्या दिसल्यानंतरच आपण ही घेऊ शकतो. आणि ह्यांचा कलर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे असाच पाहिजे, नाही इथं पण ग्रीन आहे काय तर झालं आहे, इथं रेड झाला आहे असं नाही चालणार. ह्या पद्धतीनंच त्याचा फॉर्मेशन पाहिजे. रेड डोजी कुठल्याही कलर चालेल आणि ग्रीन मॉर्निंग स्टार झाला मार्केटवर जाणार. सेम इव्हिनिंग स्टार, इव्हिनिंग स्टार म्हणजे सकाळी मार्केटवर जाणार आहे, मग इव्हिनिंग संध्याकाळी सूर्यास्त होणार आहे, इव्हिनिंग संध्याकाळी काय होणार खाली पडणार. सेम मार्केटवर जायला लागलं तर 3 कॅन्डल संच बघायचा. त्यात पहिली कॅन्डल असेल ग्रीन, नंतरची कॅन्डल डोजी असणार आणि त्यानंतरची कॅन्डल असणार रेड. ही झाल्यानंतर मार्केट संध्याकाळ झाली खाली पडणार आणि हा तुम्ही ट्रेंड पकडू शकताय. आता एवढं सगळं बघायची गरज आहे का, करायची गरज आहे का, नाही. फक्त लक्षात ठेवा आणि 3 पैकी कुठल्या तरी एकावरती काम करा. शूटिंग स्टारचा अर्थ कळला आणि तुम्हाला हे मॉर्निंग स्टार इव्हिनिंग स्टारचा अर्थ कळला. तिन्ही तुमच्या डोक्यात ह्या कन्सेप्ट राहिल्यानंतर तुम्ही एक कुठले तर फॉलो करा आणि त्याच्या पाठीमागे लागून तुम्ही काम करू शकताय. आता त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा मला तुमच्याशी बोलायचा आहे. सपोर्ट रेजिस्टन्स ड्रॉ करत असताना बऱ्याच जणांचं कन्फ्युजन असं असते की आपण लाईन आखलेली चांगली का, म्हणजे असं असतो बघा. तुम्ही मला फॉलो करताय तर बघताय मी लाईनवर काम करतो, सपोर्ट रेजिस्टन्स मी लाईन टाकतो. काय जण तुम्ही बघत असाल, मोस्ट ऑफ जण बघत असाल, काय जण म्हणण्यापेक्षा ते झोन आखतात. आता ह्यातलं बरोबर कोणाचं आणि चूक कोणाचं, ठीक आहे. तर अगदी म्हणजे खूप प्रोफेशनल बघायला गेलं नाही तर झोनच असावा का, कारण की कुठलाही सपोर्ट किंवा रेजिस्टन्स हा एक लाईन किंवा पॉईंट असू शकत नाही, एक किंमत असू शकत नाही वरती. कारण की कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सवरती येत असताना मार्केट ब्रेक लावत येते ना, तिथं डायरेक्ट थांबू शकत नाही. त्यामुळे तुम्ही बघा कुठल्याही सपोर्ट रेजिस्टन्सपासून मार्केट थोडंसं मुवमेंट खाली देते किंवा थोडंसं मुवमेंट वर देते, कारण तो ब्रेक त्यांना लागलेला नसतो, त्यामुळे ती मुवमेंट होते. त्याच पद्धतीनं त्यामुळं एक त्या संख्येचा एक झोन असू शकतोय. त्यामुळं सपोर्ट रेजिस्टन्स हा झोन असलेला कधीही चांगला. फक्त मला काय प्रॉब्लेम यामध्ये वाटायला सुरुवातीला की झोन असल्यानंतर कसं होते, आपला एस एल वाढणार. त्यामध्ये मुळात झोन आपण ड्रॉ केल्यानंतर तो झोनची जी साईज आहे तीच मुळात आपल्या एस एलसाठी एक ती म्हणजे वाढण्याचं अनेक कारण होणार. त्यामुळं आणि एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम बघा, हे दोन्ही सुद्धा लोकांना फेस करायला लागते. कुठला फेस काय होते, सगळ्यात मोठी अडचण दाखवतो तुम्हाला काय असते अडचण. ते तुम्ही जर आता विचार केला, समजा मी झोनमध्ये काम करतोय तर काय होणार, मार्केट कधी येणार, झोनपासून थोडंसं अंतर वर ठेवून वरती जाणार. कधी येणार, झोनच्या अगदी वरच्या लाईनला टच करून वर जाणार. कधी येणार, झोनच्या मधून वर जाणार. कधी येणार, झोनच्या खालच्या पॉईंटला ब्रेक करून वर जाणार. कधी येणार, झोनपासून जरा खाली वर जाणार. आता मला सांगा कन्फ्युजन किती झालं, मग मला काय कळणार नाही. बऱ्याचदा वरून इथं वर जाते, रिग्रेट फील होते, मग मला आधी एंट्री केली पाहिजे का. खूपदा ह्या लाईनला टच करते, खूपदा मध्ये टच करते, खूपदा खाली करते. मी नेमका निर्णय काय घेऊ, हा माझा गोंधळ काय मोडायचा. मग मला वाटलं की झोनमध्ये हा विषय संपत असेल, पण झोनमध्ये बी तोच होते. तीच लाईनमध्ये होते का, होय लाईनमध्ये बी तसंच होते. कधी ह्या लाईनपासून वरती जाणार, कधी लाईनला टच होऊन जाणार, कधी लाईनच्या खालून जाणार. फक्त मला काय झालं, मला एकच डोक्यात माझ्या फिक्स विषय झाला की लाईन ड्रॉ केल्यानंतर मी काय ठरवते, लाईनला टच झाल्याशिवाय मी ट्रेड घेणार नाही. तुम्ही आता बघताय माझे कितीतरी ट्रेड असे झालेत की लाईनपासून थोडंसं अंतर ठेवून वरती गेलेलं आहे. कितीतरी ट्रेड झाल्यात, पण तुम्ही ट्रेड घेतला नाही कारण टेस्ट झालेला नाही त्याला. पण भले राहून ते ट्रेड घ्यायचा, पण आपला ट्रेड तर कमी होतील. पण ज्यावेळी झोन आखतो ना त्यावेळी काय होते, वरून जाणार, त्याहून जाणार, मधून जाणार. त्यामुळे ट्रेड कुठे घ्यायचा हे थोडंसं जरा कॉन्फिडन्स लूज होते आणि एस एल मोठा होते. त्यामुळे माझ्या सोयीसाठी मी काय केलं, लाईन ड्रॉ केली. लाईनवाल्यानंतर माझं ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कमी झाल्या. झोनच्या वरून टच होणं, मधून टच होणं, खाली टच होणं. मला एकच पकडलं मी की ह्या लाईनवर टच झाला घ्यायचा, म्हणजे खालून वर जाऊन दे नाहीतर वरून वर जाऊन दे. त्यामुळे ह्या गोष्टी मला थोड्याशा जरा सोप्या करण्यासाठी मी केला. बाकी बिगनर असाल तर मला वाटते झोनवरती काम करा, त्याशिवाय तुम्हाला ते नेमक्या लेवल कळणार नाहीत. ह्या गोष्टी मला सांगायच्या होत्या. बाकी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण SMA आणि EMA ह्यातला नेमका फरक बघूया. थँक्यू, धन्यवाद. जय बाळूमामा.